तुम्ही कधी ऋषी पंचमीची भाजी खाल्ली का हो? भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात पंचमीला म्हणजेच 5व्या दिवशी येणारी आणि ह्या वर्षी गणपती बाप्पानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्टला येणारी ही ऋषी पंचमी. बैलाच्या कष्टाशिवाय शेतामध्ये उगवल्या जाणाऱ्या अनेक शेतमालापासून ही भाजी बनवली जाते. याच्यामध्ये दुधी भोपळा, पडवळ, कारलं, दोडका, अनेक प्रकारची कंदमुळं ज्याच्यामध्ये करांदे किंवा कणघर आहेत, मक्याचं कणीस, अशा सगळ्या भाज्या एकत्र करून वाफवल्या जातात. खरं तर नुसत्या वाफवलेल्या किंवा नुसत्या न फोडणी दिलेल्या भाज्यांची चव चांगली लागत नाही, परंतु आपल्याला बैलाच्या कष्टाची जाणीव व्हावी आणि वर्षातून एकदा तरी आपण स्वतःच्या कष्टाने उगवलेलं काहीतरी खावं म्हणून ही परंपरा आली. आपले सप्तर्षी ज्याच्यामध्ये अत्री, भारद्वाज, गौतम, जमदग्नी, कश्यप, वशिष्ठ, विश्वामित्र ह्या सगळ्यांचा समावेश होतो. त्यांनी जे महान काम केलेले, त्यांनी जे विचार सिद्धांत मांडलेले त्याचं आपल्याला स्मरण व्हावं. शिवाय आपले ऋषी कसे राहत होते, काय खात होते याची या निमित्ताने आपल्याला आठवण होते. अनेक वेळा ज्या भाज्यांकडे बघून आपण नाकं मुरडतो अशा पौष्टिक भाज्या आपल्या पोटामध्ये जातात. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागामध्ये, विशेषतः कोकणामध्ये हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. नेपाळमधील महिलाही या सणाचे व्रत करतात.